मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडली, आता मराठा समाज ही करेक्ट कार्यक्रम करेल, मनोज जरांगे। ऑन मतदान पोस्टर, गावातील पोस्टर काढून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे, त्यामुळे दारावरच आम्ही आता पोस्टर लावणार आहे। निवडणुकीत आमच्या दारात राजकीय नेत्यांनी यायचं नाही। ऑन जरांगे पाटील उपोषण, मराठा समाजासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे, त्यामुळे मराठा समाज जे सांगेल ते मी ऐकलं। मराठा समाज आरक्षणाबाबत शांत राहिला पाहिजे, यासाठी मी उपोषण करतो। फडणवीस यांचा त्या दिवशी राज्य बेचिराग करण्याचा प्रयत्न होता, मात्र माझी इच्छा नव्हती। ज्या दिवशी मी अंतरवाली सराटीतून सागर बंगल्याकडे निघालो होतो, त्यावेळेस गृहमंत्र्यांना दंगल घडवायची होती, त्या काळात चकमक झाली असती तर राज्य बेचिराग झाले असते। ऑन हायकोर्ट आरक्षण, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला की मुस्लिम आणि धनगर समाजाला राज्य सरकार कसं काय आरक्षण देत नाही ते मी पाहतो। ऑन आचारसंहिता, राज्यात मराठा बांधवांनी गावबंदी केली नाही, पोस्टर लावायला आमच्या घरावर गाडीवर लावण्याचा आम्हाला अधिकार आहे। मराठा समाजावर साखळी उपोषण केलं तरी गुन्हे दाखल होतात, त्यानंतरच राज्यात चौताळून मराठा समाजाला दडपणाखाली आणत आहे। लोकशाहीची ताकद आम्ही वापरत आहोत, त्यातूनच आम्ही एकत्र येणार आहोत। येत्या निवडणुकीत राजकीय सुपडा साफ करायला मराठा समाजाला वेळ लागणार नाही। ऑन लोकसभा फॉर्म, लोकसभा संदर्भात मराठा बांधवांकडून उमेदवारी फॉर्म भरले जाणार आहेत, त्या संदर्भात मी काही बोलणार नाही, तो समाजाचा निर्णय आहे आणि समाज मालक आहे। ऑन मुख्यमंत्री करेक्ट कार्यक्रम विधान, मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर मुख्यमंत्री दगाफटका करतात, नाही तर काय करतात। मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडली, यासाठी मराठा समाज ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो। 9 तारखेपर्यंत 26,000 अर्जाचा आकडा गेलेला दिसेल, हा निर्णय माझा नाही, समाजाचा आहे। ऑन भाजपा मतदान, राजकीय मार्ग माझा नाही, मी राजकीय व्यक्ती नाही। देवेंद्र फडणवीस यांनी लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावले, माझ्यावरही SIT नेमली। ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। आता दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे। अजूनही तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही। राज्य सरकारने GR काढला, शब्दही त्यांना दिला होता, त्यांच्या शब्दावर आंदोलन सुरू आहे। आता दुसरा डाव टाकायला सुरू केलाय, सुरुवात फडणवीस यांनी केली आहे, त्यांनी षडयंत्र रचले। समाज आणि त्यांच्यामधला मला काटा समजतात। ऑन प्रकाश आंबेडकर ऑफर, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला आदर आहे, मात्र मी कुठलीही राजकीय भूमिका घेणार नाही। ऑन विराट सभा, जर त्यांनी असंच चालू ठेवलं, गुन्हे दाखल कराल, 10%चं आरक्षण घ्या, हे आरक्षण आमच्यावर लादलं तर अंतरवाली सराटीमध्ये ज्याप्रमाणे विराट सभा झाली तशीच पुन्हा एकदा करू। तुमचं करिअर राजकीय संपवून टाकू, मी जाती जेलमध्ये आंदोलन करेन आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही। मी मेलो तर आरक्षण 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 म्हणत राहणार आणि पोरांच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। मराठा समाजच माझा उत्तराधिकारी। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। आज तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा जबरदस्त विरोध केला करत आहात, तर भविष्यात मतदान कुणाला करायचं? आता आगामी लोकसभा निवडणुका येणार आहेत, तर मतदान कुणाला करायचं? भाजपला करायचं का नाही करायचं? राजकीय मार्ग माझा नाही, पहिल्यापासून तोच शब्द बोलतो आता आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2-4 चुका अशा केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे, माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती SIT सारख्या नियुक्ती करणे। तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याचसारखे करायला पाहिजे, मी ते नाकारत नाही। आता तर दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे। आता SITने चौकशी केलीच पाहिजे आता, परंतु तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही। 6 महिने झाले, हैदराबादचं गॅजेट घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेत नाही आहेत, तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाहीत, 1881 जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाही। GR तर सगळे काढून बसलात, शब्दही तुम्ही दिलेत। 6 महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे। तुम्ही शिंदे समितीने 1 वर्षाची मुदतवाढ मागितली, तीही दिली नाही। तुम्ही ज्या 57 लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केले। तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी। तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि PSIच्या अध्यक्षतेखाली, त्याही बंद केल्या। आणि आता दुसरे डाव टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली। जे रास्ता रोको केले, गुन्हे दाखल, साखळी उपोषण केले, गुन्हे दाखल, काहीच नाही करून ही दडपशाही नाही सहन करू शकत आम्ही। यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता 6 महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा, एक शब्द। त्यांनी ज्यावेळेस षडयंत्र रचलं मला गुंतवण्याचं, मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे, नसता याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा,
आणि हे जर 10% स्वीकारत नसला तर याची चौकशी करा, खोटानाटा अहवाल बनवा, पोलिस मी बघून घेतो, याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागायला लागलो. लोकसभा निवडणूक ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे या राज्यात. त्यांना निवडणूक घेणारच नाहीत ते. मराठा आरक्षणात प्रश्न मार्गी लागेल. एक मिनिट मराठी संपवतो सगळे नंतर हिंदी काय करते. इलेक्शनच्या अगोदर होईल का ते दादा ते घेणार, ते निवडणूकच घेणार नाहीत. राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, तेच निवडणूक घेणार नाहीत. नसता पुढचं त्यावेळेस सांगा. मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू. आता तुम्ही म्हणतायत की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ. म्हणजे आता एकनाथ शिंदेना देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलाय. नाही, डोक्यावरून फाक्यावर नाही. मग मी डोक्यावर नाही, पायाखाली नाही, काहीच नाही. माझा राजकीय अजेंडाच नाही. 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर, त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे. आंदोलन आम्ही चालवतो. तुम्ही सांगताल ते 6 महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत. उलट तुमचे लाड केलेत. कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकतात आरक्षण तर शिंदे साहेबच. आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब. मी बोललोय फडणवीस साहेबाला, शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे तुमच्यावर मराठ्याने विश्वास ठेवायचा. 6 महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. मग तुम्ही मर्यादा सोडली, तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला. आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका नाही केला, काय केलाय? मग आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो. 3400 उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता लोकसभेच्या. ही आकडा 26,000च्या पुढे तुम्हाला 9 तारखेपर्यंत गेल्या दिसते. पण हे निर्णय समाजाचा आहे, माझा नाही. सातारा, परभणी, नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते. प्रत्येक गावामधून 2-3 अर्ज भरणार, 5 अर्ज भरणार असं सुरू आहे. नेमकं तुम्ही इथं काय सांगाल? सध्याला काय आवाहन करणार काय समाजाला? काहीच नाही करणार. समाजाचा निर्णय, समाज मालक, माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही. सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला? पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार. वरील येणार 1 मराठा, कोटी मराठा किंवा 1 मराठा, लाख मराठा येणार, त्याच्या खाली मोठ्या अक्षरात लिहिणार आणि दरवाजाला कवाड्याला चिटकून टाकणार ती पॉम्पलेट. पुढार यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही, यायचं सुद्धा नाही. मोटरसायकलला सुद्धा लावणार, गाड्या सुद्धा लावणार. घेणार, आम्हाला अधिकार आहे. लोकशाहीनं, घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय. तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार. असं काही आहे का? पांढरे कपडे घातलेल्यानेच फॉर्म भरायचा, धोतर घालणाऱ्याने भरायचा नाही, जाणारा मागच्याने भरायचा नाही, पण गाडी चालविणाऱ्याने 4 व्हीलरवाल्याने भरायचा असं काही अधिकार आहे? जरांगे पाटील पण फॉर्म भरतील का? नाही, माझा राजकीय मार्गच नाही आहे. मी आजच नाही 6 महिन्यापासून सांगतो. पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय, समाज माझा मालक आहे. ती निर्णय घेतलाय. एकत्र येऊन आता जगाला दाखवा लागेल 6 कोटी मराठी इथं आहेत आणि आता दे, नाही तर तो आज सुपडा साप राजकीय करिअरचा. जेलमध्ये देखील आम्ही आंदोलन करायची भूमिका आता घेतली. काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या हातात सत्ता आली, यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल, खोटे नाटे अहवाल बनवून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागेल. पण जातीसाठी मी हटणार नाही. मी मेलो बी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार. पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसीतून घेऊनच गुलाल. तुमचा उत्तराधिकारी तयार केला का नाही? तुम्ही मेलो म्हणता किंवा जेलमध्ये गेला म्हणता, तुमचा उत्तराधिकारी तुम्ही कोणता? दुसरा मनोज जरांगे नेतृत्व करणार जसं आज हे प्रत्येकात मनोज जरांगे, प्रत्येकात मनोज जरांगे. आतापर्यंत तुमच्या आंदोलनाच्या आचारसंहितेमध्ये भूमिका 2 दिवसातच लागू शकेल. मग त्यावेळेस आपली भूमिका काय असणार? नाही, आता तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांना सांगितलं काय गावबंदीच्या संदर्भातला हा देश कायमच राहील? गावामध्ये कुठे नाहीच आहे. आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे, आमच्या दाराला, आमच्या गाडीला, आमच्या मोटरसायकल लावायला आम्हाला अधिकार आहे. त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्रीपद आहे म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत. बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती 6-6 महिने, 4 महिन्यापूर्वी झालेले रास्ता रोकोचे गुन्हे आत्ता आहेत. त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं 24 तारखेला, 23 तारखेचे निर्णय, 24 तारखेचे रास्ता रोको शांततेत का, पुऱ्या राज्यात शांततेत झालेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात. म्हणून ही सगळी चौताळी झाली. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना
दहशती खाली आणायला लागले, दडपशाही करायला लागलेत. म्हणून आम्ही दुसरं अस्त्र टाकलं. जे लोकशाहीप्रमाणे ती ताकद आता आम्ही वापरणार आहेत. पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत येत. मग तुम्हाला कळन कोण कोणाच्या मागे आहे. आणि राजकीय सोपडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही. आगामी काळात देवेंद्र फडणवीस सत्तेत येतील का? पण ते मागं घेतले ना सगळे. 3 तारखेपर्यंत सगळे आंदोलन मागं घेतले. आता नवीन सुरू झाले दादा. धन्यवाद.